सलाम. रोफे चॅनलच्या माध्यमातून देवाची वचनं ऐकणाऱ्या माझ्या प्रियजनांनो, तुम्हा सर्वांना ख्रिस्तामध्ये माझा सलाम. मी एस.बी. घाटगे सर, कोल्हापूर. आपणास आज गुड फ्रायडे हा संदेश देण्यासाठी मी या ठिकाणी रोफे चॅनलवरती तुमच्यासमोर उभा आहे. माझ्या प्रियानो, आजचा गुड फ्रायडे हा दिवस जगामध्ये उत्तम शुक्रवार किंवा गुड फ्रायडे या नावानं ओळखला जातो. जगाचे तारण व्हावे, तुमचे माझे तारण व्हावे, पापापासून जगाची आणि तुमची माझी सुटका व्हावी म्हणून वधस्तंभावरती खेळलेला प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, त्याच्या मुखातून निघालेला हा पवित्र शब्द, पवित्र उद्गार, हा 6वा उद्गार म्हणजे आता पूर्ण झाले. पूर्ण झाले या देवाच्या उद्गारामध्ये, हा उद्गार जो देवाचा पूर्ण उद्गार आहे, त्याच्यामध्ये प्रभू येशू म्हणतो की पूर्ण झालेला आहे. हा जो पूर्ण झाले यामध्ये समाधानाचा उद्गार आहे, तो तृप्ततेचा उद्गार आहे, पूर्णत्वाचा उद्गार आहे आणि येशूनं कार्यपूर्ती केली याचा समाधानाचा किंवा आनंदाचा तो उद्गार आहे. प्रियानो, स्वर्गीय देव प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा आम्हाला तारण्यासाठी या जगात आला. योहान कृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय 1 आणि 24 वचन जर तुम्ही पाहिलं तर आपणाला बायबलमध्ये ते वचन सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता आणि तोच शब्द देही झाला. आणि या ठिकाणी आपल्याला वचन सांगतं की तो शब्द देही झाला आणि त्याने तुम्हा आम्हामध्ये वस्ती केली. या वचनाच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त हा देव होऊन मानवरूप धारण करून या पृथ्वी तलावरती आला. पूर्ण झाले याला ग्रीक भाषेमध्ये टेलेस्टाय असं म्हटलं जातं. तर टेलेस्टाईल या शब्दाचा अर्थ पेड इन फुल असा आहे. येशूच्या या उद्गारामध्ये येशूनं जो जगासाठी, तुमच्या माझ्या पापासाठी जो मोबदला दिला, तो पूर्ण मोबदला दिला आणि तुमचे माझे तारण केले. आणि या उद्गारामध्ये जे पूर्ण झाले हा जो 6वा उद्गार आहे, या उद्गारामध्ये कोणकोणत्या घटना घडल्या किंवा कोणकोणत्या बाबी पूर्ण झाल्या किंवा कोणता उद्देश आहे हे आपणाला आज या पाहायचं आहे. भविष्यवादी पहिला आपणाला या उद्गारामध्ये पहिला येशूच्या मुखातून निघालेला हा जो 6वा उद्गार आहे, यामध्ये भविष्यवाद्यांची जी वचनं होती, संदेष्टाची जी वाणी होती, मग यशाया संदेष्टा, एहेजकेल संदेष्टा, या दानियल संदेष्टा, या संदेष्टांच्या द्वारे देवाचं जे वचन होतं ते वचन या येशूच्या उद्गारामध्ये पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की जवळजवळ बायबलमध्ये 300पेक्षा अधिक भविष्यवाणी येशूच्या जन्माबद्दल, त्याच्या कार्याबद्दल आणि त्याच्या मृत्यूविषयी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतो यशायाचा 44 अध्याय, यशाया 44 अध्याय 22 वचन आहे, तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाहीसे केले आहेत, मी तुला उद्धारलेले आहे. हे वचन यशायानं जे त्या काळामध्ये परमेश्वराने यशायाला सांगितलं, ते वचन येशू ख्रिस्ताच्या या मुखातून आता पूर्ण झाले, याच्यातून ते पूर्ण झालेलं आहे. त्याचप्रमाणे यशायाचा 43 अध्याय 1 वचन, हे याकोबा, तुझा उत्पन्नकर्ता, तुझा निर्माता परमेश्वर म्हणतो, भिवू नको, मी तुला सोडविले आहे. प्रियानो, देवानं आपणाला पापापासून सोडविले आहे आणि हे वचन, हे वाक्य येशूनं पूर्ण झाले या वधस्तंभावरती म्हटलेलं आहे. तू माझा आहेस असंही या वचनामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी यशाया आणखी या 60व्या अध्यायामध्ये यशाया म्हणतो, उठ, प्रकाशमान हो, कारण
प्रकाश तुझ्याकडे आला आहे. कारण येशूनं योहान 8:12 म्हटलेलं आहे, येशू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रियानो, येशू हा जगाचा प्रकाश होऊन तुमच्या माझ्यासाठी, जे आपण अंधारात चालणारे लोक, पापामध्ये वसणारे लोक, ह्या तुम्हाला पापापासून अंधारातून मुक्त करण्यासाठी तो प्रकाश म्हणून या जगात आला आणि वधस्तंभावरती प्राण देता झाला. आणि त्यानं तुम्हा मला तारणाची घोषणा केलेली आहे. आपणा सर्वांनाच लहानपणापासून शाब्बात शाळेपासून आपणाला माहीत आहे की यशायाचं 53 अध्याय, आणि यशायाच्या 53 अध्यायामध्ये यशायानं देवाच्या या वधस्तंभावरील वचनाचा पूर्णपणे त्याचा मूर्तिमंत अशा प्रकारचं रूप प्रगट केलेलं आहे. यशाया 53 अध्यायामध्ये म्हणतो, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्याच झाली, आणि त्यास बसलेल्या फटक्यास आम्हास आरोग्य प्राप्त झाले. असे आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादिले, त्याचे हाल हाल केले, तरी ते त्याने सोसले. हे यशाया संदेष्टा 53 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मूर्तिमंत बलिदानाचं आपणाला या ठिकाणी दृश्य पाहायला मिळतं. नंतर दुसरं जी घटना आहे किंवा दुसरे जी उद्देश आहे आता पूर्ण झाले. याच्यामध्ये येशू हा हरवलेले शोधावयास व तारावयास या जगात आला, आणि पापामध्ये वाहत गेलेले यांना शोधायला तारायला तो जगात आला, आणि ते कार्य येशूने या जीवनामध्ये पूर्ण केलं. आपण पाहिलं लुकाचा 19 अध्याय 9 आणि 10 वचन. आपण पाहिलं की यामध्ये येशू म्हणतो की आज ह्या घराला तारण प्राप्त झाले. कोणत्या घराला? तर जक्कयाची घटना आपल्याला माहीत आहे प्रियानो. या जक्कयाला म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. 10 वचन आहे त्यामध्ये, लूक 19 10 वचन, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. माझ्या प्रियानो, खरोखर जे पापामध्ये हरवलेले, देवापासून दूर गेलेले असे जे लोक, जे तुम्ही आम्ही लोक, त्या आम्हाला तारण प्राप्ती व्हावी यासाठी येशू या जगात आला. आणि म्हणून एका गीतामध्ये म्हटलेलं आहे, पापाची हिरवळ भुरळ पडली, बहकुनी या गेलं, आहो बहकुनी या गेलं, मेंढरू हरवलं. अशी जी हरवलेली मेंढरं, देवापासून दूर गेलेली मेंढरं, या मेंढरांना शोधण्यासाठी येशू या जगामध्ये आलेला आहे. आणि येशूनं या जगामध्ये येऊन तुमचे माझे तारणाचे मार्ग मोकळे केले. त्याचप्रमाणे हरवलेले शोधण्यासाठी येशू आलेला आहे. या वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की या वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पूर्ण झाले. काय पूर्ण झाले? तारणाचं वचन पूर्ण झाले. तारणाचं वचन येशूनं पूर्ण केले. या ठिकाणी जेव्हा वधस्तंभावरती मध्ये येशू होता आणि दोन्ही बाजूला चोर होते, त्या दुसऱ्या चोराचं तारण प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावरती केलेलं आहे. दुसरा चोर म्हणतो, हे परमेश्वरा, हे येशू, जेव्हा तू राजाधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि त्याच वेळेला येशूनं म्हटलं, त्या चोराला म्हटलं की तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. त्या चोराचं तारण जेव्हा त्याने पश्चाताप केला, त्याचं तारण प्रभूनं त्या वधस्तंभावर असतानाच, त्या मरणाच्या स्थितीमध्ये असतानाच त्या चोराचं तारण झालेलं आहे. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की लुकाचा 7 अध्याय 47 आणि 48 वचनामध्ये त्याला भंग करणारी जी स्त्री आहे, त्या स्त्रीला सांगितलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, आणि येशूने तिच्या पापांची क्षमा केली आणि तिला तारण प्राप्त झाले. म्हणून तारणाचा हा जो मार्ग आहे, तो मार्ग
तुमच्या माझ्यासाठी येशूनं या ठिकाणी घेऊन आलेला आहे. त्याप्रमाणे प्रियानो, जक्कयाप्रमाणे आपण आपली पाप कबुली करूया, आपलं तारण प्राप्त करून घ्या. तेव्हा येशूच्या मुखातून तो साहजिकच शब्द बाहेर पडेल की समाधानाचा उद्गार बाहेर पडेल की पूर्ण झाले आहे. प्रियानो, तुम्हा सर्वांना योहान कृत शुभवर्तमान याचा 3 अध्याय आणि 16वं वचन आपल्या सर्वांना माहीत आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हे सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशूनं वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि तारण प्राप्तीचा मार्ग आपणासाठी मोकळा केला. आणि म्हणून येशू म्हणतो की पूर्ण झाले. तारणाचं जी योजना होती ती योजना पूर्ण झाली. यामध्ये तिसरा एक येशूच्या उद्गारामध्ये तिसरा एक उद्देश आहे. येशूने आज्ञापालनाचे कार्य केले. येशूने देवाची जी आज्ञा होती ती आज्ञा आपल्या या जीवनामध्ये पूर्ण केलेली आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 30वं वचन म्हणतो, मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास मी आलो आहे. त्याच योहानाचा 6वा अध्याय 38वं वचन, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे. प्रियानो, आपण देवाच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पाळूया, म्हणजे आपले जीवन सुखदायक आणि आनंदमय होईल. मग आज्ञा कोणत्या? बायबलमध्ये प्रभू म्हणतो, तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण अंतकरणाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि पहिले 2 वचनं याच्यामध्ये म्हटलेलं आहे, हे माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी व कल्याण तुला प्राप्त होतील. जर आपण देवाच्या आज्ञाचे पालन केले, देवाच्या आज्ञामध्ये राहिलो, देवाच्या वचनाप्रमाणे चालू लागलो, तर आपलं आयुष्य हे कल्याणमय आणि सुखकारक होतं. प्रियानो, आजकाल किती लोक देवाची आज्ञा पाळतात, त्याच्यापेक्षा इतकं कशाला, किती लोक आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळतात. आपण विचार करा, आपल्या मनाला विचारा, मी किती आज्ञाधारक आहे, मी किती आज्ञाधारक मुलगी आहे, मी किती आज्ञाधारक मुलगा आहे. आपल्या मनाला विचारा आणि तुमचं मन तुम्हाला निश्चितच उत्तर देईल. प्रियानो, आजकाल आपण पाहतो एके ठिकाणी बाप काहीतरी पुस्तक वाचत बसले होता टेबलावरती, आणि त्यावेळेला बापानं तिथं जवळ उभा असणाऱ्या मुलाला सांगितलं, अरे बाळू, ते जरा पुस्तक पलीकडे पडलेलं आहे, ते जरा आणून दे. मुलानं काय उत्तर दिलं? मुलानं उत्तर दिलं, अहो बाबा, मी मोबाईलवर बोलतोय, तुम्हाला दिसत नाही का? उठा, तुमचं तुम्ही घ्या. ही आज्ञापालन कोणते? आणि प्रभू येशू ख्रिस्तानं जे वधस्तंभावरती तुमच्या माझ्यासाठी जो प्राण दिला ते आज्ञापालन किती, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. प्रभूचे आज्ञापालन कुठे आणि त्या व्यक्तीचे आज्ञापालन कुठे? लूक 22वा अध्याय 42 वचन म्हणतो, येशू म्हणतो, लूक 22वा अध्याय 42 वचन, यामध्ये येशू म्हणतो, हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा हा देवपुत्र येशू ख्रिस्त, देवाची जी आज्ञा होती मानवाचं तारण करण्याची, त्या आज्ञेप्रमाणे तो या जगात आला आणि तुमचे माझे तारण त्यानं केलेलं आहे. त्याचबरोबर या वचनामध्ये, म्हणजे जो उद्गार 6वा उद्गार आहे, आता पूर्ण झाले, यामध्ये येशूनं देवपित्याचे गौरव पूर्ण केले आणि देवाचे गौरव पूर्ण करण्याचं कार्य या 6व्या उद्गारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. योहान कृत शुभवर्तमान 17वा अध्याय आणि 4थं वचन, जे तू मला दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. आणि हे जाणून येशूने म्हटले, पूर्ण झाले. मत्तयाचा 15वा अध्याय 31वं वचन, मुके बोलतात, लंगडे चालतात, आंधळे पाहतात, हे पाहून लोकसमुदायाने आश्चर्य केले आणि इस्रायलाच्या देवाचे गौरव केले. 5वा मुद्दा आहे या वचनामध्ये, आता पूर्ण झाले, यामध्ये 5वा एक मुद्दा आहे, येशूने नव्या नात्यांची बांधणी केली. पहा,
वधस्तंभावरती असतानासुद्धा येशूने नव्या नात्याची बांधणी केली. तो योहानाकडे पाहतो, त्याचा शिष्य योहानाकडे पाहतो आणि योहानाला म्हणतो, पहा ही तुझी आई, आणि आपली आई मरिया हिच्याकडे पाहून म्हणतो की हा पहा तुझा पुत्र. आणि त्यावेळेपासून योहानानं मरियेला आपल्या घरी ठेवून घेतलं. प्रियानो, वधस्तंभावर मध्ये पहा पूर्ण झाले ह्या 6व्या उद्गारामध्ये येशूनं नव्या नात्यांची बांधणी केली. प्रियानो, मला या ठिकाणी सांगू द्या, काही वेळेला आपल्या कुटुंबामध्ये जे नातेसंबंध असतात वेगळ्या कारणाने तुटतात, नातेसंबंध वेगळ्या कारणाने बिघडतात. मग सुनेचे आणि सासूचे नातेसंबंध असो, मुलगा आणि आईवडिलाचे नातेसंबंध असो, बहीण भावाचे नातेसंबंध असो, काही वेळेला आपल्याला काही गोष्टी न पटल्यामुळे ते नातेसंबंध दुरावतात, एकमेकापासून दूर जातात, एकमेकाशी बोलतसुद्धा नाहीत. तर असे बिघडलेले जे नातेसंबंध आहेत, तुटलेली जी नाती आहेत, ते पूर्ववत नव्याने आपण जर जोडलीत, त्यांच्याशी आपण नव्याने नातं जोडलं आणि त्याचप्रमाणे मंडळीमध्ये काही वेळेला दुरावलेली जी नाती आहेत ती पुन्हा जर जोडलीत, तर तेव्हा येशू समाधानाने म्हणेल की आता पूर्ण झाले आहे. आणि देवाचं वचन आणखी एक आहे या 6व्या उद्गारामध्ये की समेटाचं कार्य येशूनं पूर्ण केलं. मानव आणि देव जेव्हा आदामानं आणि हवेनं एदेन बागेत पाप केलं, पापामुळं जगामध्ये मरण आलं आणि मनुष्य देवापासून दूर गेला. मोशेच्या काळामध्ये परमेश्वर वाणीच्या द्वारे, पुढे संदेष्टांच्याद्वारे लोकांशी बोलायचा, पुढे पापक्षालनासाठी याजकाद्वारे यज्ञ पशु अर्पून पापक्षमा मिळत असे. तेव्हा येशूने स्वतःचे वधस्तंभावर तुमच्या माझ्या पापासाठी बलिदान दिले आणि देव आणि मनुष्य यांचा समेट घडवून आणला, मानवाला पापमुक्त केलं, मनुष्याचे देवाशी नाते जोडले. आणि यावेळेला येशू मानवासाठी यज्ञ कोकरा झाला. येशू तुमच्या माझ्यासाठी यज्ञ कोकरा झाला. एके ठिकाणी योहान कृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 29व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, जेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडे येशू ख्रिस्त येत होता, येशू ख्रिस्ताकडे पाहून योहान म्हणतो, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आणि अशा प्रकारे प्रियानो, येशूने आपल्या वधस्तंभाच्या द्वारे, मरणाच्या द्वारे मनुष्य आणि देव यांचा समेट घडवून आणला. दुसरे करिंदकर याचे 5वा अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये आपणाला माहीत आहे, सांगितलेलं आहे, त्याने ही सगळी दुसरे करिंद 5वा अध्याय 18 आणि 19 वचन पहा, ही सगळी देवाची करणे आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले आहे. आणि अशा प्रकारे प्रियानो, देव आणि मनुष्य यांचा समेट परमेश्वरानं जे पूर्ण झाले या उद्गारामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 7वा जो एक मुद्दा आहे या पहा पूर्ण झाले, यामध्ये येशू हा लोकांची सेवा करण्यासाठी या जगात आला. येशू लोकांची सेवा करण्यासाठी या जगात आला. मत्ती कृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय 28वं वचन, मार्क कृत शुभवर्तमान 10वा अध्याय 45वें वचन यामध्ये म्हणतो येशू, कारण मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्याव्यास नाही तर सेवा कराव्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करावयास आलेला आहे. आणि हे वचन येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरती पूर्ण केलं आणि म्हणून तो येशू म्हणतो, पहा पूर्ण झाले आहे. तर प्रियानो, आजचा हा जो संदेश आहे, हा संदेश गुड फ्रायडेचा संदेश 6वा उद्गार आहे येशूचा वधस्तंभावरती की आता पूर्ण झाले. जे तुमच्या माझे तारणाचं जे कार्य होतं ते तारणाचं कार्य त्यानं पूर्ण केलं. समेटाची, मानवाने देवाची समेटाचं मार्ग तुमच्या माझ्यासाठी एक केला. याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण 2 मिनिटाची प्रार्थना करूया.
हे सर्वसमर्थ देवा, उद्धारका येशूराया, तुझ्या त्या वधस्तंभावर बलिदानामुळं तू आम्हाला पाप क्षमा केलीस, तू आमचा उद्धार केलास, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर पिता, आता पूर्ण झाला आहे, हाच तुझा 6वा उद्गार, हा 6वा उद्गार आम्हा मानवासाठी तू पूर्ण केलास, तारण केलास, पापमुक्त केलास, याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व प्रियजनावरती आशीर्वाद पाठव. या रोपे चॅनलच्या माध्यमातून जे तुझे वचन ऐकत आहेत त्या सर्वावरती तुझा विपुल आशीर्वाद पाठव. सर्वांना आशीर्वादित कर. येशू आमचा उद्धारक देव, याच्या नावे मागतो म्हणून तो ऐक. आमेन.